ओके, तर परत सर्वांचं स्वागत आहे जेई ॲडव्हान्सच्या सिरीजमध्ये. आजचा क्वेश्चन थोडा इंटरेस्टिंग आहे आणि थोडा अजिब पण आहे. अजिब का बरं म्हणतोय आपण की नॉर्मली आपण व्हेरियन्स आणि प्रोबॅबिलिटीचं डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड कुठला क्वेश्चन करत नाही युजली. सिलेबसमध्ये आपण जास्त शिकवत नाही ह्या गोष्टी. तर आता क्वेश्चन समजून घेऊ. याच्यामध्ये तीन गोष्टी मिक्सअप केल्या आहेत. एक तर प्रोबॅबिलिटी, ठीक आहे. दुसरी गोष्ट काय, स्ट्रेट लाईनची गोष्ट आलेली आहे, ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट मीन आणि व्हॅरियन्स हा शब्द आला. एकदा आपण क्वेश्चन समजून घेऊ. लेट एक्स बी द रॅन्डम व्हेरिएबल अँड प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स, जिथं एक्सची काहीतरी व्हॅल्यू असेल त्याची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे काहीतरी, म्हणजे एक्झॅक्टली व्हॅल्यू माहिती नाही पण दिलेली आहे. नाउ सपोज दॅट द पॉईंट्स, हे पॉईंट आहे एक्स कॉमा प्रोबॅबिलिटी, म्हणजे आपण एक्सची व्हॅल्यू 0 1 2 3 4 घेणार आहे आणि त्याच्यानुसारची प्रोबॅबिलिटी भेटणार. इट लाय ऑन अ फिक्स्ड स्ट्रेट लाईन, एका स्ट्रेट लाईनवर आहे. ओके, शब्द ऐकून घ्या, फिक्स्ड स्ट्रेट लाईन. फिक्स स्ट्रेट लाईनचा अर्थ काय होते? फिक्स स्ट्रेट लाईनचा अर्थ काय होते की लाईनला कॉन्स्टंट ए आणि बी ची व्हॅल्यू फिक्स आहे, ती बदलणार नाही. व्हेरिएबल बदलू द्या, व्हेरिएबल म्हणजे हे पॉईंट बदलू द्या, ठीक आहे. अँड प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स, टोटल प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. कोणत्या केसमध्ये? जेव्हा आपण 4 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू घेणार रिअल नंबरमध्ये. 4 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू घ्या किंवा छोट्या व्हॅल्यू घ्या, त्या केसमध्ये प्रोबॅबिलिटी 0 असेल. म्हणजे आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन 0 पासून 4 पर्यंत करायचं आहे. आता इथे इन्फॉर्मेशन झाली. आपल्याला दिलेलं काय? दिलेलं आहे की मीन ऑफ एक्स इज 5/2. आता मीन ऑफ एक्स म्हटलंय, याचा अर्थ काय की जो ऍव्हरेज काढला आपण प्रोबॅबिलिटीचा एक्सचा, तो किती आहे? आपल्याला 5/2 दिलाय. आता मीन म्हणजे काय होते? प्रोबॅबिलिटीच्या केसमध्ये मीन काय असते? सरळ सरळ सगळ्या नंबरची ऍडिशन. सो एक्स इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स कुठून घ्यायचा आहे? एक्स इक्वल्स टू 0 पासून 4 पर्यंत ह्या सगळ्याची ऍडिशन किती आहे? मीनची व्हॅल्यू आहे 5/2. हे आपल्याला दिलेलं सगळ्यात पहिले, राईट. नेक्स्ट काय म्हटलं आपल्याला कळायचं? व्हॅरियन्स. व्हॅरियन्स ऑफ एक्स इज अल्फा, म्हणजे अल्फा इक्वल्स टू व्हॅरियन्स. व्हॅरियन्सचा पण फॉर्म्युला जवळपास थोडासा सेम आहे, फक्त इथे स्क्वेअर होणार, ठीक आहे. एक्स इक्वल्स टू 0 to 4. ओके, नो प्रॉब्लेम. आता आपल्याला गिवन इन्फॉर्मेशन पासून स्टार्ट करायचं आहे. ही पहिली व्हॅल्यू आहे, ठीक आहे. सो 0 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ 0 एक्स इंटू पी ऑफ एक्स ना, प्लस 1 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ 1 प्लस 2 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ 2 plus 3 into probability of 3 and plus 4 into probability of 4 equals to दिला आपल्याला 5/2. आता बघा, याच्यापैकी आपल्याला ना प्रोबॅबिलिटी ऑफ 0 माहिती आहे, ना 1 माहिती आहे, ना 2 माहिती आहे, ना 3 माहिती आहे, ना 4 माहिती आहे. ओके, एकही माहिती नाही. जर आपल्याला एकाची प्रोबॅबिलिटी माहित नसेल मग आपण सॉल्व कसं करायचं? मेन मुद्दा तोच आहे ना. जर आपल्याला एकाचीही प्रोबॅबिलिटी माहिती नसेल तर सॉल्व कसं करायचं? सॉल्व करायसाठी एकदम सिंपलसा रूल आहे, तो आपल्याला इथे माहित पडतो की हे सगळे जे पॉईंट्स आहे कशावर लाय करताय? फिक्स स्ट्रेट लाईनवर. आता तुम्हाला आधीच सांगितलं, जर स्ट्रेट लाईन फिक्स असेल याचा अर्थ दोनच राहू शकते. एक तर कॉन्स्टंट सेम आहे म्हणजे फिक्स आहे, आणि ए आणि बी ची व्हॅल्यू फिक्स आहे. जर फिक्स स्ट्रेट लाईन असेल, शब्द ऐकून घ्या, शब्द आहे फिक्स स्ट्रेट लाईन. क्वेश्चन ओळखायचं कसं, म्हणजे काय करायचं का आपल्याला ते समजण्यासाठी? फिक्स स्ट्रेट लाईन मध्ये काय असते? स्लोप हमेशा काय असतो? फिक्स असतो, किंवा आपण त्याला काय म्हणतो? कॉन्स्टंट. तो बदलत नाही. स्लोप जर कॉन्स्टंट असेल तर समजा माझ्याकडे एक पॉईंट आहे, एक्झाम्पल सांगतो. हा 0, पी ऑफ 0 आहे, ठीक आहे. दुसरा 1, पी ऑफ 1 आहे. तिसरा आहे 2, पी ऑफ 2 आहे, ठीक आहे. 3, पी ऑफ 3 आहे आणि 4, पी ऑफ 4 आहे. हे माझ्याकडे पॉईंट्स आहेत. जर पॉईंट असेल तर स्लोप काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. याचा स्लोप काढून बघा, काय भेटलं तुम्हाला? पी ऑफ 1 मायनस पी ऑफ 0 डिवायडेड बाय 1 मायनस 0 1, हा स्लोप झाला. दुसऱ्याचा स्लोप काढून बघा, तो पण कॉन्स्टंट असेल. 2 मायनस 1, सो प्रोबॅबिलिटी ऑफ 2 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ 1 डिवायडेड बाय 2 मायनस 1 किती होणार? परत 1 होईल. आणि ही प्रोसेस चालत राहील. 3 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ 2 अपॉन 1 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ 4 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ 3 डिवाइडेड बाय 1. ओके, नाइस. आता सगळ्याचा रेशो सेम आहे, पण आपल्याला माहिती नाही किती आहे. सो लेट्स अज्यूम दिस रेशो इज इक्वल्स टू के. त्याच्यावर मग तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ 1 मिळेल. प्रोबॅबिलिटी ऑफ 1 इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ 0 प्लस के. आता ही व्हॅल्यू तुम्ही इथे पुट करा. ही व्हॅल्यू तुम्ही
इथे पुट करा, तुम्हाला मिळालं प्रोबॅबिलिटी ऑफ 2 इज इक्वल्स टू बघा मायनस तिकडे जाऊन प्लस होईल, सो के प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 0. सो बेसिकली 2k प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 0. नाइस. सेम इथे पुट करा, तुम्हाला मिळणार प्रोबॅबिलिटी ऑफ 3 इज इक्वल्स टू 3k प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 0. सेम इथे पुट करा, प्रोबॅबिलिटी ऑफ 4 इज इक्वल्स टू 4k प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 0. नाइस. ओके, बघा जवळपास सगळे व्हॅल्यू आपल्या इथे मिळाले आहे. आता आपण काय करू शकतो, एकदम इझिली सगळ्याचे काय करू शकतो आपण ऍडिशन, कारण हे आपल्याला दिलेलं आहे. सगळ्याचे ऍडिशन जर आपण करतो म्हटलं सो पहिले रिलेशन नुसार व्हेरियन्स 5/2 इज इक्वल्स टू, ठीक आहे. सगळ्याची प्रोबॅबिलिटी मिळाली तर फक्त आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, गिवन नंबरने मल्टिप्लाय करायचं. मी इथेच लिहिलं डायरेक्ट बघा, 0 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ 0 हा 0 झाला, 1 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ 1 किती आला, p ऑफ 0 प्लस k, ठीक आहे, प्लस 2 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ 2 किती आहे 2k प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 0. नाइस. प्लस 3 इंटू 3k प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 0. नाइस. प्लस 4 इंटू 4k प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 0. आणि सगळ्याची ॲडिशन किती आहे 5/2. बघा क्वेश्चन असे बघून वेळेनं चालला असं आपल्याला वाटते, पण नाही. आता आपण एक एक कन्सेप्ट ते शिकलो की स्ट्रेट लाईनचा अर्थ काय होते, प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू कशा काढल्या आपण, त्याला कॉन्स्टंट का बरं पकडलं, आणि स्ट्रेट लाईनचा मिनिंग काय होते की स्लोप काय कॉन्स्टंट. ओके, ठीक आहे. मुद्दाम एक्सप्लेन करायसाठी त्याला स्लोली सॉल्व करतो, जास्त गडबड करत नाही आहे सॉल्व करायचं. ओके, आता आपण कॅल्क्युलेशन करूया. ठीक आहे, बघा हा 1k 4k 9 आणि 16 आणि 9 झाले 25, 25 आणि 4 29 आणि 31. सो बेसिकली आपल्याला मिळालं बघा 30k प्लस प्रोबॅबिलिटी जर इथे बघू द्या, हा 1 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 प्लस 10 टाइम प्रोबॅबिलिटी ऑफ 0 इज इक्वल्स टू 5/2. हे महत्त्वाचं इक्वेशन आपल्याला मिळालं. आता बघा इथे ऍक्च्युअल बघितलं तर व्हेरिएबल किती आहे आपल्याकडे, इथे आपल्याकडे व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल किती आपल्याकडे दिसते, व्हेरिएबल 2 आहे. 2 इक्वेशन पाहिजे. दुसरं इक्वेशन काय आपल्याला सांगितलं आहे की बघा 5च नंबरसाठी आपल्याकडे प्रोबॅबिलिटी आहे, म्हणजे 5 नंबर सोडून बाकी सगळ्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे 0. तर 5 नंबर जर आपला टोटल इव्हेंट असेल तर टोटल इव्हेंटची प्रोबॅबिलिटी असते नेहमी 1. हे सगळ्याची 5 नंबरची प्रोबॅबिलिटी आहे, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 3 अँड प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 4. सगळ्याची ॲडिशन किती असली पाहिजे 1 असली पाहिजे. हे तर आपला प्रोबॅबिलिटीचा बेसिक प्रिन्सिपल आहे. सगळ्याची ॲडिशन करून बघूया इथे आपण. 0 तर 1 झाला समजा 0, ठीक आहे. 1 1 साठी 1 आणखी आहे, 1 आणि 1 2 2 1 3 3 4 आणि 5. बेसिकली 5 प्रोबॅबिलिटी ऑफ 0. k ला ऍड करा, पहिल्या याच्यात तर k नाही आहे 0 साठी. 1 साठी किती आहे 1 2 3 3 3 6 6 आणि 4 10. सो 10k इक्वल्स टू 1. बघा हे पहिलं इक्वेशन आहे, हे दुसरं इक्वेशन आहे. दोघांना सॉल्व्ह करून द्या, तुम्हाला k ची व्हॅल्यू मिळणार आणि प्रोबॅबिलिटी ऑफ 0 ची व्हॅल्यू मिळणार. राईट. मी इरेज करतो आणि परत लिहितो. ठीक आहे, काही कटत आहे असं वाटत नाही मला. ओके, नाव आय थिंक ऑल इज करेक्ट. राईट. तर मी ते परत एक्सप्लेन करतो, जास्त काही लॉजिक नाही केलं आपण. पहिले आपल्याला जे दिलं आहे ते मीनची व्हॅल्यू काढली, ते स्लोपशी रिलेट करतात म्हणून त्याचे स्लोप काढले, आणि स्लोपचं रिलेशन सगळ्याचं प्रोबॅबिलिटी ऑफ 1 म्हणा 2 3 किंवा 4 हे सगळे कशाशी रिलेटेड आहे 0 आणि k शी. सो प्रोबॅबिलिटी ऑफ 0 आणि k ला इथे पुट केलं, आपल्याला एक इक्वेशन मिळालं ते इथे लिहिलं आहे. सिमिलरली सगळ्या प्रोबॅबिलिटीची ॲडिशन किती असणार आहे 1, तर त्याचं रिलेशन इथे लिहिलं आहे. हे सेकंड रिलेशन आहे. ठीक आहे. आता मी इरेज करतो, क्वेश्चनला सॉल्व्ह करणं सुरू करूया. या इक्वेशनला सॉल्व्ह करणं एकदम सोपी आहे. इथे 5p आहे, इथे 10k आहे, इथे एक्सेट्रा तुम्ही काही करू शकता. दोघांना मी काय करतो तर त्याला मल्टिप्लाय करतो, समजा 5p आहे 2 ने मल्टिप्लाय करतो. 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळालं बघा, डायरेक्टली तुम्ही इथे तुम्हाला मिळालं 20k प्लस किती झाले आहे
10 p of 0 आणि 1 into 2 2 दोघांचं केलं सबट्रॅक्शन कॅन्सल हा झाला 10k equals to 5/2 minus 2 1/2 ठीक आहे 5/2 minus 2 केलं तर 1/2 therefore आपल्याला एक व्हॅल्यू मिळाली आहे की k equals to 1/20 आणि k ची व्हॅल्यू कुठे पुट करा समजा मी इथे पुट करतो इक्वेशन मध्ये सो 5p of 0 plus 10 times k ची व्हॅल्यू 1/20 equals to 1 हा 1/2 झाला सो 5p of 0 1 minus 1/2 आणि p of 0 is equals to 8 म्हणून अर्धा गेला अर्धा झाला सो बेसिकली p of 0 मिळाला 1/10 ओके तर आपल्याला k पण मिळालाय आणि p of 0 पण मिळाला आहे याच लॉजिकने आपण सगळे व्हॅल्यूज काढू शकतो सगळ्या म्हणजे कुठल्या आता p of 1 p of 2 सो p of 1 is equals to काय होता k plus p of 0 होता राइट आता मी एकदा सॉल्व करून दाखवतो k ची व्हॅल्यू किती आहे 1/10 आहे आपल्याकडे सॉरी 1/20 आहे k ची व्हॅल्यू आणि p of 0 ची आहे 1/10 सो याला सॉल्व तुम्ही करणार हा बेसिकली काय झाला 3/20 ठीक आहे p of 2 काढा सो p of 2 is equals to 2 times k झाला असेल 1/10 1/10 सो 4/20 तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता पण काही लॉजिक नाही याच्यामध्ये कारण की आपल्याला प्रोबॅबिलिटी सेम ठेवायची सो प्रोबॅबिलिटी ऑफ 3 करणार आता 3 ची प्रोबॅबिलिटी भेटली 5/20 ओके आणि प्रोबॅबिलिटी ऑफ 4 काढतो म्हटलं हे आन्सर झालं शेवटी मग केल्या 4 ने मल्टिप्लाय करा ते झालं 6/20 सो 3 4 5 आणि 6/20 दॅट्स इट एकदम सिंपल करू शकता त्याला तुम्ही 2/10 करून टाका इज सिम्प्लिफाय होतं सगळे व्हॅल्यू मिळाला फायनली आपल्याला काढायचा आहे अल्फाची व्हॅल्यू therefore अल्फा इज इक्वल्स टू समेशन ऑफ x स्क्वेअर px x स्क्वेअर म्हणजे पहिले 0 चा स्क्वेअर केला आणि p of 0 केला प्लस 1 चा स्क्वेअर केला p of 1 केला 2 चा स्क्वेअर केला p of 2 3 चा स्क्वेअर p of 3 4 चा स्क्वेअर आणि p of सगळे व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहे याला एकदा तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये पुट करायचं फक्त आता ठीक आहे याला जर आपण सॉल्व करतो म्हटलं तर एकदा बघून घेऊ हा झाला 0 1 चा स्क्वेअर 1 प्रोबॅबिलिटी ऑफ 1 किती आहे 3/20 ठीक आहे डिनॉमिनेटर चेंज नाही करायचा 2 चा स्क्वेअर 4 into 4 डायरेक्टली ठीक आहे 4 into 4/20 प्लस 9 into किती आहे प्रोबॅबिलिटी 5/20 आणि प्लस 16 into 6/20 ओके चलिए इसको सॉल्व कर लेते हैं फटाफट सो अल्फा इज इक्वल्स टू सिंप्लीफाई करा 3/20 प्लस अच्छा सगळे डिनोमिनेटर 20 में डायरेक्ट लिखो डिनोमिनेटर 20 सो पहले 3 प्लस 16 ठीक है प्लस 45 ठीक है 96 ठीक सो अल्फा इक्वल्स टू चिंता करू शकता ओके 7 सा 12 12 में 0 2 बाकी राहिले 9 1 10 4 14 2 16 सो 20 सो अल्फा इक्वल्स टू आपल्याला मिळाला आहे ठीक नाइस अल्फाची व्हॅल्यू मिळाली आता आपल्याला काढायचं आहे then the value of 24 अल्फा ठीक है वेरिएंस की वैल्यू मिळेल आपल्याला वेरिएंस नहीं आपल्याला अल्फाची व्हॅल्यू मिळाली अल्फा पण नाही तो वेरिएंस आहे ऍक्च्युअली अल्फा काढायचा आपल्याला हे वेरिएंस आहे आता अल्फा काढायचा आपल्याला सॉरी हे वेरिएंस मिळाला आपल्याला 8 सो देयरफॉर वेरिएंस जर मिळाला तर आपल्याला सॉरी वेरिएंस ऑफ x इज ना वेरिएंस नाही मिळाला आपल्याला काय मिळालं आहे ही व्हॅल्यू मिळाली आहे जर तुम्हाला वेरिएंसचा फॉर्म्युला माहिती असेल तर वेरिएंस दिस इज मायनस समेशन ऑफ x px याचा होल स्क्वेअर ठीक आहे लिहिण्यामध्ये माझी चुकी झाली आहे त्याबद्दल मी क्षमा मागतो लक्षात ठेवा ही व्हॅल्यू सॉल्व केल्यानंतर याला जर x म्हणून सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला काय मिळतं व्हेरिएंस मिळतो आता आपल्याला 8 मिळालं ही व्हॅल्यू ही अल्फा नाही आहे ही जे आपल्याला सोल्युशन घ्यायचं आहे तुम्ही व्हेरिएंस काढायचं आपण हे अल्फा नाही आहे ओके ठीक आहे ठीक आहे ओके ही व्हॅल्यू आता आपण काढली ती आहे 8 मायनस
समेशन ऑफ एक्स पी एक्स दिले 5/2, सो 5/2 चा स्क्वेअर सिम्प्लिफाय करणार तर 8 - 25/4, तर हा झाला अल्फाची व्हॅल्यू ॲक्च्युअली व्हेरियन्स 32 - 25 7/4, आणि याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला 24 ने, सो 24 into alpha is equals to 24 into 7/4 is equals to 42. So our final answer is 42. अशा प्रकारे या कॅल्क्युलेशनचा आन्सर 42 आहे. या क्वेश्चन मध्ये मी काही चुका केल्या आहेत, लिहिताना म्हणण्यापेक्षा सांगताना चुका केलेल्या आहेत की मी आधी व्हेरियन्सचा फॉर्म्युला चुकीचा लिहिला होता, कारण की मी व्हेरियन्स काढत नव्हतो, मला ॲक्च्युअली एक्स स्क्वेअर पी एक्स काढायचं होतं समेशन, कारण की व्हेरियन्स काढायला मीनमधून मीनचा स्क्वेअर सबट्रॅक्ट करावा लागतो. मी सेपरेट व्हॅल्यूज काढल्या होत्या, ही व्हॅल्यू सेपरेट काढली होती, ही व्हॅल्यू सेपरेट काढली, नंतर त्याचा स्क्वेअर करून सबट्रॅक्ट केल्यावर जी व्हॅल्यू मिळेल ती व्हेरियन्स आहे, पण मी लिहिण्यामध्येच त्याला व्हेरियन्स ॲज्युम करून सॉल्व्ह केलं होतं. ठीक आहे, ती चुकी होती माझ्याकडनं. पण हा क्वेश्चन का बरं एवढा इंटरेस्टिंग आहे की याच्यामध्ये 4 कन्सेप्ट आले तसे बघितले तर. एक तर रॅन्डम व्हेरिएबल ऑफ प्रोबॅबिलिटी, सेकंड आला की वेगवेगळ्या ठिकाणी प्रोबॅबिलिटीची समेशन नेहमी किती असते, 1 असते, म्हणून आपल्याला हे इक्वेशन मिळालं. तिसरं आलं एक स्ट्रेट लाईनचा कन्सेप्ट. स्ट्रेट लाईन आपल्याला काय सांगतो की रिलेशन बिटवीन डिफरंट पॉइंट्स ऑन द लाईन, स्लोप का असलं पाहिजे सेम, आणि फिक्स लाईन हा शब्द इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट मीन दिला आहे, तर मीन आणि व्हेरियन्सचा फॉर्म्युला पण आपल्याला यूज करता आला पाहिजे, जे लिहिताना मी चुकलो. तर मी आशा करतो तुम्हाला कन्सेप्ट आणि हा क्वेश्चन डिटेलमध्ये समजला असेल. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. माहिती या क्वेश्चन मी थोडा जास्त लांब खिचलेला आहे आणि या क्वेश्चन लेंदी आहे, पण शॉर्टकटमध्ये काहीही आन्सर निघणार नाही. राईट, तर भेटूया परत पुढच्या क्वेश्चन सोबत. टिल देन टेक केअर.